नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं फार्मा एक्झाम सर्कलवर. आणि आज आपण घेऊन आलेलो खूप इम्पॉर्टंट टॉपिक जसं की राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. यावर हमखास आपल्याला 1 ते 2 प्रश्न बघायला मिळेल. MPSCचा खूप फेवरेट टॉपिक आहे आणि प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला याचे क्वेश्चन्स बघायला भेटतात. तर ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा आपली 22 मार्चला आहे. तर आपण डेली लर्निंग सिरीज सुरू केलेली आहे. याच्यात आम्ही आपण MCQ बँक घेतो. तर याच्यात पूर्ण MCQ ऑल पॉसिबल MCQ जेवढे नाही का त्या टॉपिकवर ऑल पॉसिबल MCQ नाही का फ्रेम होऊ शकतात तेवढे MCQ आपण इथे या व्हिडिओजमध्ये आपण आणणार आहोत, या लेक्चर सिरीजमध्ये. तर तुम्ही महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टरची जर तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर सुरुवात करूयात आपण आपल्या लेक्चरला. ठीक आहे, तर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. ठीक आहे, तर पहिले तर क्वेश्चन इथंच बनून जाते. RTI याचा शॉर्ट फॉर्म पहिले काय आहे? RTI. आपल्याला डायरेक्ट RTI येऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर ॲक्टचा हे पण विचारू शकते कोणत्या इयरचा आहे. ठीक आहे, 2005. फर्स्ट क्वेश्चन तर इथंच बनते. खूप बेसिक क्वेश्चन पण येतात कधी कधी, त्यामुळे. ठीक आहे, आपण सुरुवात करू बेसिक इंट्रोडक्शनपासून. तर बेसिक इंट्रोडक्शनमध्ये आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे बघा. द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 वॉज एनॅक्टेड टू प्रमोट कन्झ्युमर अवेअरनेस. ऑप्शन बी एन्श्युअर फ्री प्रेस. ऑप्शन सी प्रमोट ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. ऑप्शन डी प्रमोट विसल ब्लोअर्स. तर याचा करेक्ट आन्सर आहे प्रमोट ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. ठीक आहे, जे बी नाही का आपले पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन्स असतात त्या सर्वांमध्ये नाही का पब्लिक ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी म्हणजे जे बी नाही का कामकाज चालू आहे सर्व जे नॉलेज इन्फॉर्मेशन असतात ते सर्व इन्फॉर्मेशन नाही का पब्लिकपर्यंत विदाऊट एनी काय म्हणतात त्याला पूर्ण ट्रान्सपरन्सीला. ठीक आहे, तर पूर्ण ट्रान्सपरन्सीनं नाही का काय असते पब्लिकपर्यंत पोहोचवण्याचं काम काय असते? RTI राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. ठीक आहे, तर याचं एक्सप्लेनेशन बघा. द कोर ऑब्जेक्टिव्ह ऑफ RTI ॲक्ट इज ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी इन पब्लिक ऑथॉरिटीज. ठीक आहे, पब्लिक ऑथॉरिटीज. आणि याच्यासाठी नाही का काही पब्लिक ऑथॉरिटीज ऑफिसर्स बी नेमलेले असतात. त्यांनी काय करतात, आपल्याला नाही का इथून RTI फाईल करायला लागते आणि त्यांनी मग त्याचे उत्तरं देतात. एक वेळ त्यांनी दिलेला असतं 30 डेजचा. 30 डेजमध्ये त्यांनी देतात. आणि जर खूपच व्हेरी इम्पॉर्टंट असतं जसं की लाईफ अँड लिबर्टीची गोष्ट असली तर त्यांनी नाही का आपल्याला 18 हॉर्समध्ये त्याचं रिप्लाय देतात. आणि त्यासाठीच ही ॲक्ट बनलेलं आहे, दॅट इज राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन तर हाच झाला. त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चनकडे जाऊ. बघा, सेकंड क्वेश्चन काय म्हणतो? राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 केम इन टू फोर्स ऑन. तो ऑप्शन ए 12 ऑक्टोबर 2005. ऑप्शन बी 15 जून 2005. ऑप्शन सी 12 ऑक्टोबर 2005 फुल्ली. ऑप्शन डी 1 जानेवारी 2006. तर याचा करेक्ट आन्सर आहे 12 ऑक्टोबर 2005. तर हे पण करेक्टच होऊ शकते. असा क्वेश्चन मीन्स शायद क्वेश्चन हे चूक झालेली आहे क्वेश्चन बनवण्याची. ठीक आहे, इथे आपण कोणती दुसरी डेट करून टाकू. पण 12 ऑक्टोबर 2005 या तारखेला नाही का आपलं जे RTI राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट जे आहे ते आपल्या म्हणजे नाही का फोर्समध्ये आला. म्हणजे त्याला काय केलं, ते एनॅक्ट केलं, म्हणजे ते लागू झालं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. एक्सप्लेनेशन द RTI ॲक्ट वॉज पास ऑन 15 जून 2005. ठीक आहे, पास कधी झाला? 15 जून 2005. आणि फुल्ली एनफोर्स कधी झाला? तर 12 ऑक्टोबर 2005. तर हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आपल्याला नाही का असं बी नाही का कधी क्वेश्चन्स कशा आहेत, क्वेश्चन एक्झामिनर जे असते ते आपल्याला नाही का ट्रिकली नाही का घुमून टाकतात. जसं की कसं विचारतात, पहिले त्यांनी विचारू शकतात RTI ॲक्ट वॉज पास्ड इन आणि आपल्याला वाटत एनफोर्स, आपण ही वाली डेट देऊन देऊ आहे का नाही. हे दोन्ही डेट नाही का तिथे येऊ शकतात. त्यामुळं कसं आहे, तर आपण नाही का तिथं कन्फ्यूज होऊन जातो. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर प्रत्येक ॲक्ट जे आहे ना, एक तर त्याची पासिंग डेट असते दॅट इज 15 जून 2005 आणि एक त्याचा एन्फोर्समेंट डेट असते 12 ऑक्टोबर 2005. हे दोन्ही डेट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन बघा. ठीक आहे, RTI ॲक्ट एक्सटेंड टू. ऑप्शन ए होल इंडिया एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर. ऑप्शन बी होल इंडिया इन्क्लुडिंग जम्मू अँड काश्मीर. ऑप्शन सी ओनली सेंट्रल गव्हर्नमेंट. ऑप्शन डी ओनली स्टेट. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. आता पहिले काय होतं, पहिले एक्सेप्ट जम्मू काश्मीर होतं, आता होल इंडिया इन्क्लुडिंग जम्मू काश्मीर. कारण की आता आफ्टर जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन RTI ॲक्ट अप्लाइज टू एंटायर इंडिया. ठीक आहे, आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो जसं आर्टिकल 370 आपण हटवलं तर त्यानंतर आता
जम्मू काश्मीर बी कसं झालं, रिऑर्गनाईज झालं ना, तर त्यामुळे नाही का पूर्ण इंडियामध्ये आता RTI अप्लाय होते. आधी कसं होतं, आधी एक्सेप्ट जम्मू काश्मीर होता, आता इन्क्लूड जम्मू काश्मीर. सेकंड पार्ट 2 आता सेकंडवर आलो. आता डेफिनेशन, आता व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन काय आहे. इन्फॉर्मेशन अंडर RTI ॲक्ट इन्क्लूड्स. ऑप्शन ए ओनली रिटर्न रेकॉर्ड्स, ओनली इलेक्ट्रॉनिक डाटा. ऑप्शन सी एनी मटेरियल इन एनी फॉर्म. ऑप्शन डी ओनली गव्हर्नमेंट फाईल्स. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, एनी मटेरियल इन एनी फॉर्म. एनी मटेरियल इन एनी फॉर्म. ठीक आहे. तर इन्फॉर्मेशन म्हणजे काय, ठीक आहे, जे बी नाही का इन्फॉर्मेशन काय असू शकते, एनी मटेरियल असू शकते, कोणत्याही फॉर्ममध्ये असू शकते. जसं की एक्सप्लेनेशनमध्ये त्याचं डिफिनेशन दिलेलं आहे. ठीक आहे. इन्फॉर्मेशनमध्ये काय काय येते बघा. इन्फॉर्मेशनमध्ये रेकॉर्ड झालं, डॉक्युमेंट झालं, ईमेल झालं, ओपिनियन झालं, ॲडवाइसेस झालं, प्रेस रिलीज झालं, सॅम्पल झालं, मॉडेल झालं, इलेक्ट्रॉनिक डाटा झालं. तर हे सर्व नाही का कशात येते, ते इन्क्लूड होते इन्फॉर्मेशनमध्ये. ठीक आहे. हे सर्व काय असते ते इन्क्लूड होते इन्फॉर्मेशनमध्ये. ठीक आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. फिफ्थ क्वेश्चन. ठीक आहे. राईट टू इन्फॉर्मेशन includes all except. Option A inspection of work. Option B taking certified copy. Option C taking certified sample. Option D asking for explanation or opinion. इथे काय म्हणलेलं आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टमध्ये सर्व इन्क्लूड आहे, फक्त एक्सेप्ट जर विचारलेलं आहे. याला काय झालं की एक्सेप्ट ना. ठीक. तर राईट टू इन्फॉर्मेशन इन्क्लूड्स ऑल एक्सेप्ट म्हणलेलं आहे. तर इन्स्पेक्शन ऑफ वर्क हे असते इन्क्लुडेड आहे. टेकिंग सर्टिफाईड कॉपीज हे पण इन्क्लुडेड आहे. त्याच्यानंतर टेकिंग सर्टिफाईड सॅम्पल्स हे पण इन्क्लुडेड आहे. आस्किंग फॉर एक्सप्लेनेशन ओपिनियन हा इन्क्लूड नाही. ठीक आहे. तर RTI गिव्ज ॲसेस फॉर एक्झिस्टिंग इन्फॉर्मेशन ओनली, नॉट क्रिएशन ऑफ ओपिनियन ऑर जस्टिफिकेशन. ठीक आहे. तर RTI ॲक्ट जे आहे, RTI ॲक्टला आपल्याला नाही का जी इन्फॉर्मेशन भेटते ती कशात नाही भेटते, जे नाही का इन्फॉर्मेशन म्हणजे अवेलेबल आहे किंवा मग जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे ते काय असू शकते, इन्स्पेक्शन ऑफ वर्क झालं, कोणतं वर्क केलं तर त्याचे डाटा असू शकते. त्याच्यानंतर सर्टिफाईड कॉपीज मागू शकतो आपण, टेकिंग सर्टिफाईड सॅम्पल्स. ठीक आहे. हे सर्व असू शकते. फक्त नाही का एक्सप्लेनेशन किंवा ओपिनियन म्हणजे काय असते, फ्युचरमध्ये काय आहे, फ्युचरमध्ये अजून कोणत्या हे येणार आहे, जाहिराती येणार आहे वगैरे, हे सर्व आपण नाही का त्यांना फ्युचरचे एक्सप्लेनेशन किंवा ओपिनियन आपण नाही कन्सिडर होणार. ठीक आहे. तर याच्यात राईट टू इन्फॉर्मेशनमध्ये कन्सिडर नाही होणार. ठीक आहे. एक्सप्लेनेशन ओपिनियन नाही होणार, बाकी सर्व असते. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 6मध्ये येऊन जाऊ तर रेकॉर्डमध्ये बघा. रेकॉर्ड इन्क्लूड्स. ऑप्शन ए ओनली डॉक्युमेंट्स. ऑप्शन बी ओनली इलेक्ट्रॉनिक फाईल. ऑप्शन सी डॉक्युमेंट्स, मायक्रोफिल्म, इलेक्ट्रॉनिक मटेरियल. ऑप्शन डी ओनली कोड रेकॉर्ड्स. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, दॅट इज मायक्रोफिल्म, इलेक्ट्रॉनिक मटेरियल, डॉक्युमेंट्स. हे सर्व काय असतं रेकॉर्डमध्ये. ठीक आहे. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, असं पण क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन सेवन्थमध्ये येऊ थर्ड पार्टी. ठीक आहे. थर्ड पार्टी मीन्स ऑप्शन ए एनी सिटीजन. ऑप्शन बी एनी गव्हर्नमेंट ऑथॉरिटी. ऑप्शन सी एनी पर्सन अदर दॅन अप्लिकंट इन्क्लुडिंग पब्लिक ऑथॉरिटी. ऑप्शन डी ओनली प्रायव्हेट ओनली प्रायव्हेट ऑर्गनायझेशन. तर याचं करेक्ट आन्सर आहे असं एनी पर्सन. ठीक आहे. थर्ड पार्टी म्हणजे काय असते, असं एनी पर्सन अदर दॅन अप्लिकंट इन्क्लुडिंग पब्लिक ऑथॉरिटी. तर एक जे असते प्रायमरी कोणचं असते, जे अप्लिकंट असते, जे अप्लाय करणार असते. ठीक आहे. आणि थर्ड पार्टी म्हणजे कोणचं असते, असं असते अदर दॅन अप्लिकंट. ठीक आहे. म्हणजे कोणी त्याच्या बिहाफवर नाही का जे असू शकते, जे नाही का सर्टिफाईड पर्सन असते त्याच्या बिहाफवर ते जर इन्फॉर्मेशन मागत असते तर ते काय असते, दॅट इज थर्ड पार्टी. ठीक आहे. हे कशात येत असते, तर पेटेंट वगैरे झालं, त्यानंतर कॉपीराईट वगैरे असते, तर त्या कंडिशनमध्ये थर्ड पार्टी इन्व्हॉल्व होत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनवर येऊ. ठीक आहे. पार्ट 3मध्ये येऊ आपण. हे कशात नाही येते, सेक्शन 4मध्ये. ठीक आहे. पब्लिक ऑथॉरिटीज अँड ऑब्लिगेशन, सेक्शन 4. ऑप्शन 8मध्ये काय, क्वेश्चन 8मध्ये काय, एव्हरी पब्लिक ऑथॉरिटी शाल मेंटेन रेकॉर्ड्स विच आर. ऑप्शन ए कॉन्फिडेन्शियल.
ऑप्शन बी रँडम, ऑप्शन सी ड्युली कॅटलॉग्ड अँड इंडेक्स, ऑप्शन डी डिस्ट्रॉइड आफ्टर यूज. ऑप्शन सी ड्युली कॅटलॉग्ड अँड इंडेक्स. ठीक आहे, ड्युली कॅटलॉग्ड अँड इंडेक्स. तर एवढी पब्लिक ऑथॉरिटी, ठीक आहे, पब्लिक ऑथॉरिटी नाही का मेंटेन कोणते रेकॉर्ड असले पाहिजे, ते नाही का ड्युली कॅटलॉग आणि इंडेक्स आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नाही, ठीक आहे, हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन आला बी होता ड्रग इन्स्पेक्टरमध्ये, प्रिव्हियस एक्झाम्समध्ये आलेला आहे. ठीक आहे. पब्लिक ऑथॉरिटी मस्ट पब्लिश द इन्फॉर्मेशन विदिन ऑप्शन ए 30 days, ऑप्शन बी 60 days, ऑप्शन सी 90 days, ऑप्शन डी 120 days. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी 120 days. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग मस्ट बी पब्लिश्ड सो मोटो. ऑप्शन ए बजेट अलोकेशन, ऑप्शन बी पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ ऑफिसर, ऑप्शन सी सबसिडी डिटेल्स, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. याचं करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. पब्लिश साऊ मोटो. ठीक आहे, पब्लिश साऊ मोटो. बजेट अलोकेशन बी असते, त्यानंतर पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ ऑफिसर, त्याच्यानंतर सबसिडी डिटेल्स. साऊ मोटो डिस्क्लोजर एम. ठीक आहे, तर आता साऊ मोटो म्हणजे काय. ठीक आहे, साऊ मोटो डिस्क्लोजर एम्स टू ऑप्शन ए इन्क्रीज RTA ॲप्लिकेशन, ऑप्शन बी रिड्यूस RTA ॲप्लिकेशन, ऑप्शन सी डिले इन्फॉर्मेशन, ऑप्शन डी रेस्ट्रिक्ट पब्लिक ॲसेस. याचं करेक्ट आन्सर आहे रिड्यूस RTA ॲप्लिकेशन. ठीक आहे, जे RTA ॲप्लिकेशनचं जे नंबर असते ते काय करतं, रिड्यूस करण्याचं काम करते साऊ मोटो. ठीक आहे, त्यांनी रिड्यूस करण्याचं काम करते. याचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. त्यानंतर टाईम लिमिट्स. ठीक आहे, टाईम लिमिट्स आता काय असते, व्हेरी कॉमन एक्झाम्स क्वेश्चन्स असते, कॉमन एक्झाम MCQs क्वेश्चन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. इन्फॉर्मेशन मस्ट बी सप्लाइड विदिन. तर ते पहिलेचं जे 120 days होतं ते काय होतं पब्लिकेशन टाईम, आणि हे काय आहे सप्लाइड, म्हणजे आपण जे अप्लिकंट आहे त्याला सप्लाय करणार. इन्फॉर्मेशन मस्ट बी सप्लाइड विदिन ऑप्शन ए 15 days, ऑप्शन बी 30 days, ऑप्शन सी 45 days, ऑप्शन डी 60 days. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 30 days. तुम्ही जर डेट ऑफ अप्लिकेशन फायलिंगपासून 30 days मोजा, त्यापर्यंत तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन भेटेल नॉर्मली 30 days. आणि जर खूपच इम्पॉर्टंट असते, जर एखाद्या लाईफ अँड लिबर्टीची गोष्ट येते, तर त्यावेळेस ते किती दिवसात देते, तर 18 तासात त्यांना इन्फॉर्मेशन द्यावं लागते. ठीक आहे. इफ आता बघा लाईफ अँड लिबर्टी, त्यावर क्वेश्चन आला, इन्फॉर्मेशन कन्सर्न्स टू लाईफ अँड लिबर्टी, then it must be supplied within. Information is supplied within option A 24 hours, option B 36 hours, option C 48 hours, option D 72 hours. ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर आहे 48 hours. ठीक आहे, तर 48 hours तुम्हाला 48 hours विदिन 48 hours तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन भेटून जाते इफ लाईफ अँड लिबर्टीची गोष्ट आली तर. इफ थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन इज इन्वॉल्ड टाईम लिमिट. आता थर्ड पार्टी आपण जे म्हणलं होतं ना की पेटंट वगैरे या कंडिशनमध्ये असते किंवा कॉपीराईट या कंडिशनमध्ये असते, तर याच्यातनी कसं होते माहिती आहे का, जे अप्लिकंट असते ते फर्स्ट पर्सन पकडून घ्या, आणि थर्ड पर्सन म्हणजे कोणतं असते, सेकंड पर्सन कोणतं असते पब्लिक ऑथॉरिटी, थर्ड पर्सन म्हणजे कोणतं अदर दॅन अप्लिकंट, ते काय असते थर्ड पर्सन. आणि जर थर्ड पर्सन पार्टी जर इन्फॉर्मेशन इन्वॉल्व म्हणजे इन्फॉर्मेशन इज इन्वॉल्व, थर्ड पार्टी रिलेटेड इन्फॉर्मेशन जर इन्वॉल्व असेल तर टाईम लिमिट किती, ऑप्शन ए 30 days, ऑप्शन बी 35 days, ऑप्शन बी 40 days, ऑप्शन डी 45 days. तर याचं करेक्ट आन्सर आहे 40 days. क्वेश्चन नंबर 15, नो रिस्पॉन्स विदिन प्रिस्क्राइब टाइम लिमिट इज ट्रीटेड ॲज. ऑप्शन ए ॲक्सेप्टन्स, ऑप्शन बी रिजेक्शन, ऑप्शन सी डीम रिफ्युजल, ऑप्शन डी डीम अप्रुव्हल. तर याचं करेक्ट आन्सर आहे डीम रिफ्युजल. ठीक आहे, जर तुमच्या टाईम लिमिट प्रिस्क्राईब टाईममध्ये जर तुम्हाला इन्फॉर्मेशन नाही भेटली तर ते काय असतं डीम रिफ्युजल. त्यानंतर एक्झेप्शन. ठीक आहे, कुठं कशात आपल्याला सूट म्हणजे कशात सूट दिलेली असते, ज्याची कशाची इन्फॉर्मेशन त्यांनी पाठवू नाही शकत. ठीक आहे, असे टॉपिक ज्याच्यावर नाही काही इन्फॉर्मेशन त्यांनी सेंड नाही करू शकत. त्यासाठी बघा पार्ट 5 एक्झेप्शन काय असते सेक्शन 8मध्ये. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवत चला बरं सेक्शन. ठीक. विच इन्फॉर्मेशन इज एक्झम्प्टेड, ऑप्शन ए बजेट डिटेल, ऑप्शन बी कॅबिनेट पेपर्स, ऑप्शन सी PIO डिटेल्स, ऑप्शन डी सबसिडरी बेनिफिशियरीज. ठीक आहे, तर याच्यात जे इन्फॉर्मेशन, ठीक आहे, बजेट डिटेल्स देऊ शकतात, कारण की बजेट तर डायरेक्ट ओपनलीच त्यांनी पार्लमेंटमध्ये मांडतात, तर त्यांनी बजेट डिटेल्स तर मांडू शकतो. ठीक आहे, पब्लिक इन्फॉर्मेशन जर असलं, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरची डिटेल मागू शकतो, सबसिडी बेनिफिशरीजचं मागू शकतो. ठीक आहे, पण कॅबिनेट पेपर्सचं नाही. कॅबिनेट पेपर्सची इन्फॉर्मेशन मागितली ते तुम्हाला काय करेल डिनाय करेल. ठीक आहे, त्याची इन्फॉर्मेशन नाही का एक्झम्प्टेड असते. त्यानंतर क्वेश्चन 17 बघा,
इन्फॉर्मेशन अफेक्टिंग इंडियन सोवर्जिनिटी कॅनॉट बी डिस्क्लोज अंडर. इंडियन सोवर्जिनिटी म्हणजे नाही का आपल्या जर इंडियाची जे सोवर्जिनिटी आहे त्याला जर नाही का तुम्ही त्याविषयी जर त्या विषयाला जर धक्का लागत असेल आणि तशी जर इन्फॉर्मेशन तुम्ही मागत असाल ठीक आहे, तर ती इन्फॉर्मेशन नाही का डिस्क्लोज नाही करू शकत. ते बी कसे असते एक्झम्प्टेड असते ठीक आहे. तर याच्यातनी ऑप्शन ए काय आहे, ठीक आहे, ऑप्शन ए दॅट इज सेक्शन 6, ऑप्शन बी सेक्शन 7, ऑप्शन सी सेक्शन 8, ऑप्शन डी सेक्शन 20. तर याचा करेक्ट आन्सर कोणता आहे, सेक्शन 8 ठीक आहे. अंडर सेक्शन 8 आता आपल्याला आताच बघितलं सेक्शन 8मध्ये काय येते तर एक्झेप्शन येते ठीक आहे. एक्झम्पशन कशात येते 8मध्ये येते. मग एक्झम्पशन 8मध्ये येते तर सोवर्जिनिटी ते बी नाही का डिस्क्लोज नाही करू शकत अंडर सेक्शन 8. ठीक आहे. 18 क्वेश्चन बघा, ट्रेड सिक्रेट ठीक आहे. ट्रेड सिक्रेट मे बी डिस्क्लोज इफ ऑप्शन ए अप्लिकंट इन्सिट्स, ऑप्शन बी PIO ॲग्रीज, ऑप्शन सी लार्जर पब्लिक इंटरेस्ट एक्झिस्ट, ऑप्शन डी कोर्ट ऑर्डर्स. तर याचा करेक्ट आन्सर आहे लार्जर पब्लिक इंटरेस्ट एक्झिस्ट ठीक आहे. जेव्हा नाही का लार्जर पब्लिकचे इंटरेस्ट एक्झिस्ट होते तेव्हा काय असतं ट्रेड सिक्रेट मे बी डिस्क्लोज करू शकतो ठीक आहे. पण तोपर्यंत ट्रेड सिक्रेट कसे असते, ट्रेड सिक्रेट असे असते ज्यावर नाही का कंपनीची कोणती बी काय असते तर त्यांची नाही का प्रॉफिटिंग वगैरे आणि त्याच्यावर कमर्शियल व्हॅल्यू असते त्या ट्रेड सिक्रेटवर. तर ट्रेड सिक्रेट कसं असते तर ट्रेड सिक्रेट नाही का काही लोकांसोबतच नाही का कंपनी ज्याच्यासोबत व्यवहार करते त्याच्यासोबतच त्यांनी शेअर करत असते, बाकी सर्वांसोबत शेअर नाही करू शकत. त्यावर नाही का काहीतरी ट्रेड सिक्रेटचे निर्बंध लागत असते ठीक आहे. आणि जेव्हा नाही का लार्जर पब्लिक इंटरेस्ट एक्झिस्ट होत असते तेव्हाच नाही का ट्रेड सिक्रेट डिस्क्लोज करू शकतात. त्यानंतर बघा, इन्फॉर्मेशन रिसिव्ड फ्रॉम फॉरेन गव्हर्नमेंट इज ऑप्शन ए ऑलवेज डिस्क्लोज, ऑप्शन बी पार्शियली डिस्क्लोज, ऑप्शन सी एक्झम्प्टेड, ऑप्शन डी डिस्क्लोज आफ्टर 30 days. तर ते एक्झम्प्टेड ठीक आहे. तर फॉरेन अफेअरची कोणती बी इन्फॉर्मेशन नाही का एक्झम्प्टेड राहते, तर ते कशी राहते गुप्त माहिती राहते. ते कोणाला RTIमध्ये बी तुम्ही माहिती नाही करू शकत ठीक आहे. RTIमध्ये बी तुम्हाला अप्लिकेबल नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पार्ट नंबर 6 ठीक आहे, इन्फॉर्मेशन कमिशन्स. बघा, इन्फॉर्मेशन कमिशनर्स जे असते तर इन्फॉर्मेशन कमिशन जे बनलेले असते एक असते सेंट्रल आणि एक असते स्टेट ठीक आहे. सेक्शन 12 ते 15मध्ये हे बनलेलं असतं ठीक आहे. तर सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, सेंट्रल म्हणजे काय असते गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचे रिलेटेड कमिशन असते ठीक आहे. तर ऑप्शन ए काय असते ओनली CIC, ऑप्शन बी काय असते CIC प्लस मॅक्झिमम IC सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन प्लस मॅक्स 5 ICS ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन सीमध्ये काय असते CIC प्लस मॅक्स 10 IC इन्फॉर्मेशन कमिशनर ठीक आहे. तर ते मॅक्झिमम म्हणजे काय असतं 5 इन्फॉर्मेशन कमिशनर असू शकते, 10 इन्फॉर्मेशन कमिशनर असू शकते. ऑप्शन डीमध्ये काय असते ओनली इन्फॉर्मेशन कमिशनर. तर सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन कन्सिस्ट ऑफ, तर याच्यातली काय असते तर ऑप्शन सी ठीक आहे. CIC म्हणजे काय असते चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर ऑफिसर ठीक आहे. चीफ असते ते म्हणजे, आणि दुसरं जे असते तर ऑफिसर्स असते, बाकीचे सर्व कसे असते ते ऑफिसर्स असते. 10पेक्षा जास्त नसायला पाहिजे. प्रिस्क्राईब नाही की ते सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्हाला प्रिस्क्राईब करून देईल किती किती एका याच्यातनी असले पाहिजे, बट 10पेक्षा जास्त नसू शकतात. त्यानंतर 21 क्वेश्चन बघा, CIC अँड IC म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर अँड इन्फॉर्मेशन कमिशनर आर अपॉइंटेड बाय ऑप्शन ए प्राईम मिनिस्टर, ऑप्शन बी प्रेसिडेंट, ऑप्शन सी चीफ जस्टिस, ऑप्शन डी पार्लिमेंट. याचा करेक्ट आन्सर आहे प्रेसिडेंट. प्रेसिडेंट काय करते चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर आणि इन्फॉर्मेशन कमिशनरला काय करते अपॉइंट करते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22, रिकमेंडेशन कमिटी ठीक आहे. रिकमेंडेशन कमिटी जी असते फॉर चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर अपॉइंटेड इन्क्लूड्स ठीक आहे. ऑप्शन ए प्राईम मिनिस्टर, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्याच्यानंतर स्पीकर. ऑप्शन बी प्राईम मिनिस्टर, लीडर ऑफ अपोजिशन, युनियन मिनिस्टर, ऑप्शन सी प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्यानंतर प्राईम मिनिस्टर, त्यानंतर कॅबिनेट सेक्रेटरी आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. याच्यात जे नाही का कमिटी असते रिकमेंडेशन कमिशन म्हणजे काय असते चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर नेमायचं आहे म्हणजे नॉमिनेट करायचं आहे कोण असला पाहिजे. त्याच्यातनी कोण कोण असते, एक असते प्राईम मिनिस्टर, त्यानंतर लीडर ऑफ ऑपोजिशन आणि एक असते युनियन मिनिस्टर. ते बी नाही का कोण अपॉइंट करते तर ते नाही का प्राईम मिनिस्टरच त्याला अपॉइंट करते युनियन मिनिस्टरला. तिघंजणं मिळून नाही का काय करतात तर तिघंजणं मिळून नाही का चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर कोण असला पाहिजे त्याला अपॉइंट करतात.
क्वेश्चन नंबर 23, ठीक आहे. टेन्युअर ऑफ चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर इज ऑप्शन ए 3 इयर्स, ऑप्शन बी 5 इयर्स और टिल 65 इयर्स, ऑप्शन सी 6 इयर्स, ऑप्शन डी लाइफ टाइम. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 5 इयर्स और टिल 65 इयर्स. विच युअर इज बी म्हणजे तर चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर्स किंवा इन्फॉर्मेशन कमिशनर जे असते 5 इयर्सपर्यंत नाही का त्यांनी होल्ड करू शकते ऑफिस, किंवा मग त्यांची एज जर नाही का त्यापेक्षा पहिले जर 65 इयर्सपर्यंत होत असेल, दोघातून जे लवकर येईल त्यात त्यांची रिटायरमेंट होईल, त्यांना ऑफिस सोडावं लागते असं. आता पॉवर्स ऑफ कमिशन्स, ठीक आहे. आता कमिशन्सला काय काय पॉवर्स असते, पॉवर्स कशात नाही सेक्शन 18मध्ये, ठीक आहे. तर त्यानंतर काय असते क्वेश्चन 24, ठीक आहे. इन्फॉर्मेशन कमिशन हॅज पॉवर्स ऑफ ऑप्शन ए क्रिमिनल कोर्ट, ऑप्शन बी सिव्हिल कोर्ट, ऑप्शन सी हाय कोर्ट, ऑप्शन बी ट्रिब्युनल कोर्ट. तर याच्यातली पॉवर्स काय असते ऑफ इन्फॉर्मेशन कमिशनचा, दॅट इज सिव्हिल कोर्टचे पॉवर्स असतात. त्यानंतर 25 क्वेश्चन बघा. कमिशन कॅन, तर जी इन्फॉर्मेशन कमिशन असते, सेंट्रल इन्फॉर्मेशन किंवा स्टेट कमिशन जे असते, कॅन ऑप्शन ए समन विटनेस, ऑप्शन बी रिसीव ॲफिडेविट्स, ऑप्शन सी एक्झामिन रेकॉर्ड्स, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबोव. तर समन विटनेस नाही का, विटनेसेस जे बी असते त्याला नाही का समन पाठवू शकते, ॲफिडेविट्स रिसीव करू शकते, जे बी रेकॉर्ड्स आहे त्याचं एक्झामिनेशन करू शकते. हे सर्व काय असते, तर हे सर्व काय असते पॉवर्स असते कमिशन्सला, ठीक आहे. त्यानंतर पेनल्टीजवर येऊ. पेनल्टीज कशात नाही असते, तर सेक्शन नंबर 20, ठीक आहे. सेक्शन 20मध्ये काय असतं, पेनल्टीज असतात, ठीक आहे. तर फेवरेट ट्रॅप क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन नंबर 26, ठीक आहे. पेनल्टी पर डे डिले, ठीक आहे. पर डे डिले म्हणजे काय असतं, ऑप्शन ए 100, ऑप्शन बी 200, ऑप्शन सी 250, ऑप्शन डी 500. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 250, ठीक आहे. तर तुम्ही नाही का पर डे जर नाही का पेनल्टी लागत असते एखादी जर इन्फॉर्मेशन जर डिस्क्लोज नाही झाली 30 डेजमध्ये, ठीक आहे, काही बी म्हणजे कारणास्तव असते, तर तिथून तर नाही का जोपर्यंत ती इन्फॉर्मेशन डिस्क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते पब्लिक ऑथॉरिटीला नाही का ₹250 पर डे फाईन लागत असते. मॅक्झिमम पेनल्टी किती असते, तर मॅक्झिमम पेनल्टी आहे ऑप्शन ए 10,000, ऑप्शन बी 20,000, ऑप्शन सी 25,000, ऑप्शन डी 50,000. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 25,000, ठीक आहे. तर रोज ₹250 लागत राहते, आणि जर ते 25,000पेक्षा जर जास्त जात असेल, ठीक आहे, तर हायेस्ट पेनल्टी किती असते, 25,000ची. हायेस्ट पेनल्टी 25,000ची असते, ठीक आहे, त्यावर नाही. त्यानंतर क्वेश्चन 20, ठीक आहे. पेनल्टी इम्पोज्ड ऑन ऑप्शन ए अप्लिकंट, ऑप्शन बी पब्लिक ऑथॉरिटी, ऑप्शन सी पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, ऑप्शन डी इन्फॉर्मेशन कमिशनर. तर याचं करेक्ट ॲक्शन काय असतं, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर तो असते ज्याला नाही का पब्लिकला नाही का जे RTI फाईल झाली आहे त्यावर इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करायची असते, वापस द्यायची असते. तर समजा त्याने नाही का RTIच्या कायद्याच्या दायऱ्यात बसून बी जर तो जर इन्फॉर्मेशन नाही का प्रोव्हाइड करायला डिले होत असेल काही कारणास्तव, तर त्यावेळेस त्याला पेनल्टी बसतात. द पार्ट 9मध्ये काय असते, अपील्स, ठीक आहे. फर्स्ट अपील लाईज टू ऑप्शन ए इन्फॉर्मेशन कमिशन, ऑप्शन बी पब्लिक ऑथॉरिटी, ऑप्शन सी अपिलेट ऑथॉरिटी, ऑप्शन डी हायकोर्ट. तर फर्स्ट अपील कोणाला असते, अपिलेट ऑथॉरिटी, ठीक आहे, अपिलेट ऑथॉरिटी. सेकंड अपील लाईज टू सेकंड अपील कोणाला केली जाते, ऑप्शन ए सुप्रीम कोर्ट, ऑप्शन बी हायकोर्ट, ऑप्शन सी चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर, ऑप्शन सी चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर किंवा स्टेट इन्फॉर्मेशन, ऑप्शन डी प्रेसिडेंट, ठीक आहे. याचा करेक्ट आन्सर आहे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर और स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर. सेकंड अपील लाईज टू दिस चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर और स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर. त्यानंतर पार्ट 10. आता हे इथून व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन चालू होते, कारण की शेड्यूल्समध्ये कोणकोणते जे मेन्शन केलेले आहेत की ज्याचे नाही का एक्झेप्शन असायला पाहिजे. जसं की इंटेलिजन्स ब्युरो इज मेन्शन इन ऑप्शन ए फर्स्ट शेड्यूल, ऑप्शन बी सेकंड शेड्यूल, ऑप्शन सी थर्ड शेड्यूल, ऑप्शन डी फोर्थ शेड्यूल. तर सेकंड शेड्यूलमध्ये इंटेलिजन्स ब्युरो काय आहे तर मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर विच ऑर्गनायझेशन इज नॉट एक्झम्प्टेड, ऑप्शन ए रॉ, ऑप्शन बी IB, ऑप्शन सी CBI, ऑप्शन डी पोलीस डिपार्टमेंट. तर पोलीस डिपार्टमेंट नाही का एक्झम्प्टेड नाही. पोलीस डिपार्टमेंटचे नॉलेज म्हणजे इन्फॉर्मेशन तुम्ही RTI नाही का फाईल करू शकता, पण रॉ IB आणि CBI, ठीक आहे, रॉ IB आणि CBIची तुम्ही इन्फॉर्मेशन नाही अप्लाय करू शकत, ठीक आहे, तर एक्झम्प्टेड आहे. त्यानंतर 33, ठीक आहे. RTI अप्लाइज टू एक्झम्प्टेड ऑर्गनायझेशन इन केस ऑफ
ऑप्शन ए करप्शन, ऑप्शन बी ह्युमन राईट व्हायोलेशन, ऑप्शन सी बोथ ए अँड बी, ऑप्शन डी नायदर. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बोथ ए अँड बी. करप्शन ऑल्सो अँड ह्युमन व्हायोलेशन ऑल्सो. ठीक आहे, करप्शन अँड ह्युमन व्हायोलेशन. तर RTI अप्लाइज एक्झम्प्टेड ऑर्गनायझेशन इन केस ऑफ करप्शन किंवा ह्युमन राईट व्हायोलेशन जर होत असेल तर RTI अप्लाइज टू एक्झम्प्टेड ऑर्गनायझेशन. त्यानंतर एक्स्ट्रा MCQ जे आणलेले आहे ते बघा. RTI Act is administered by ऑप्शन ए मिनिस्ट्री ऑफ लॉ, ऑप्शन बी कॅबिनेट सेक्रेटरीट, ऑप्शन सी मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन, ऑप्शन डी होम मिनिस्टर. याचा करेक्ट आन्सर आहे सी, मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन्स. त्याच्यानंतर विच इज नॉट मोड ऑफ डिसेमिनेशन. ऑप्शन ए इंटरनेट, ऑप्शन बी नोटीस बोर्ड, ऑप्शन सी कॉन्फिडेन्शियल सर्क्युलर, ऑप्शन डी मीडिया ब्रॉडकास्ट. तर सी कॉन्फिडेन्शियल जे असते सर्क्युलर त्याच्यात तुम्ही नाही का इन्फॉर्मेशन डिसेमिनेशन मतलब इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत. ठीक आहे, तर मोड म्हणजे काय असते इंटरनेटमध्ये देऊ शकता, प्रिंटआउट वगैरे तुम्ही असं चांगलं PDF वगैरे देऊ शकता, त्यानंतर नोटीस बोर्डवर लावू शकता किंवा मीडिया ब्रॉडकास्टमध्ये देऊ शकता, बट नॉट इन कॉन्फिडेन्शियल सर्क्युलर. ठीक आहे, त्याच्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन. ठीक आहे, राईट टू इन्फॉर्मेशन डज नॉट अप्लाय टू ऑप्शन ए NGO substantially financed by government, ऑप्शन बी private bodies receiving government fund, ऑप्शन सी private bodies with no government funding, ऑप्शन डी पब्लिक authorities. ऑप्शन सी प्रायव्हेट बॉडीज विथ नो गव्हर्नमेंट फंडिंग. ठीक आहे, त्याला RTI अप्लाय होणार नाही. ठीक आहे, प्रायव्हेट बॉडीज जे बी नाही का असणार त्याच्या नाही का गव्हर्नमेंट फंडिंग होत नाही त्याला RTI अप्लाय होत नाही. ठीक, तर अशाच तरी आपण 36 क्वेश्चन RTI वर बघितले आणि व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन सहित बघितले. आणि जे बी नाही का क्वेश्चन्स नाही का आपल्याला फ्युचर एक्झाम्समध्ये नाही का महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टरमध्ये बघायला मिळेल असे पूर्ण इम्पॉर्टंट MCQs आपण कव्हर केलेले आहे. तर या टॉपिकमध्ये तुम्ही निश्चिंत राहा जर व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला असेल तर. ठीक आहे, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फार्मा एक्झाम सर्कल.